आणि आज दत्त जयंती त्यानिमित्त पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी। दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। या ठिकाणी दत्तात्रेयांचं मोठं स्थान आहे, त्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक इथे दाखल होत आहेत। श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात आणि म्हणूनच दर्शनार्थींची मोठी गर्दी ही सध्या अक्कलकोटमध्ये झालेली पाहायला मिळते। आज दत्त जयंती निमित्त अक्कलकोटमध्ये महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, अशा अनेक सीमावर्ती भागातून जे आहेत ते भाविक जे आहेत अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेले आहेत। नाथ संप्रदायामध्ये जे आहे गुरु दत्तात्रेयांचं प्रचंड महत्त्व मानलं जातं आहे। अक्कलकोटपासून काही अंतरावर असलेलं गाणगापूर या ठिकाणी दत्तांचं मंदिर आहे, गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे आणि त्याच मंदिराकडे जाता जाता काही भाविक जे आहेत त्या अक्कलकोटमध्ये वटवृक्ष मंदिर श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे आहे ते दर्शन घेतानाचं जे चित्र आहे ते तुम्हाला दिसत आहे की आज साधारणतः सकाळच्या 10:15 वाजले आहेत आणि 10:15 वाजता देखील अक्कलकोटमध्ये जे आहे ते प्रचंड आणि विराट जी गर्दी जी आहे ती स्वामी भक्तांची असेल, दत्त भक्तांची जी गर्दी आहे ती अक्कलकोट वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात दिसत आहे। गाणगापूर या अक्कलकोट पासून साधारणतः 60 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि अक्कलकोटला येण्यासाठी गाणगापूरला जे भाविक महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातून येत असतात तेच भाविक जे आहेत ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला देखील दत्त जयंती निमित्त येतात आणि नाथ संप्रदायामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं एक वेगळं स्थान आहे। त्याच स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भाविक जे आहेत प्रचंड गर्दी करतानाच दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, अक्कलकोट, सोलापूर।